महाराष्ट्रातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ. तुम्ही म्हणाल स्टुडिओ सोडून इकडे कशाला आली? अहो येणार की. बिगुल कसलं वाजलंय विधानसभेच्या निवडणुकांचा. मग कांद्याच्या मार्केटमध्ये काय? अहो सोपं उत्तर आहे की. काय झालं लोकसभेला? बरोबर. म्हणून लोकसभेला ज्या शेतकऱ्यांनी कांद्याचा आवाज दाखवला त्या शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये आज आलोय. नाशिक मधल्या लासलगावच्या कांदा मार्केटमध्ये. बघा सगळे कांदा घेऊन आलेले शेतकरी आहेत आणि सगळ्यांकडनं जाणून घ्यायचंय आपल्या कार्यक्रमामध्ये मार्केटची काय अवस्था आहे. कार्यक्रमाचं नाव काय? सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम आहे का? मार्केट 100% सरकारने पूर्ण जाम केलेलं आहे. हा कारण की सातत्याने सरकार कांद्या संदर्भात कांदा कुठंतरी त्यांनी केंद्रस्थानी घेऊन आणि राजकीय अजेंडा घेऊन आणि सातत्याने सरकार काय करतंय, कांद्यावर निर्यात बंदी गेल्या काही वर्षापासून निर्यात बंदी केल्यामुळं जे आपले कस्टमर होते श्रीलंका असेल, हे आपलं बाजूचे मलेशिया असेल, गल्फमधली दुबई असेल, त्यानंतर बांगलादेश असेल, यासारखे मोठे देश कुठंतरी आपल्यापासून बाजूला गेलेले. कारण की त्या ठिकाणी पाकिस्तानचा कब्जा झाला आहे, चायनाचा कब्जा झाला आहे. कुठंतरी आपल्या देशातील पंतप्रधान असेल किंवा देशाचे नेते असेल पाकिस्तानच्या नावाने खडे फोडतात. परंतु एका बाजूला पाकिस्तानला ताकद देण्याचं काम हा भारत देश करतोय आणि आपले राजकीय नेते करताय. कारण की गेल्या 4 वर्षापासून तेथील शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या दर्जाचा बाजारभाव भेटतोय. त्यामुळे त्या देशाला परकीय चलन भेटतंय पाकिस्तान सारख्या किंवा चायना सारख्या, आणि आपल्या देशातील शेतकरी मरतोय. तरी पण सरकार कुठंतरी त्याला राजकीय मुद्दा बनून, तुम्ही बघितलं असेल 14 ऑगस्ट 2023 रोजी कांदा ह्या मार्केटला विकत होता 1800 ते 2200 रुपये. सरकारने लोकसभा डोळ्यासमोर ठेवून कांद्यावरती 40% निर्यात शुल्क लावले. बरोबर, त्यांनी बाजारभाव कोसळले आणि आज कुठंतरी सरकारला विधानसभेला हार तोंड डोळ्यासमोर दिसून त्यामुळे सरकारने 40 रुपये 45 रुपये कांदा विकत असताना कांद्यावरचे निर्यात शुल्क कमी केले आणि निर्यात मूल्य हटवले. तर मग हे सरकारची कुठली पॉलिसी आहे? काका खरंय का? सगळ्यात महत्त्वाचं, कांदा सेक्टरमधून इतकी रोजगार निर्मिती होती का ती केंद्र सरकार राज्य सरकार सुद्धा करू शकत नाही. कारण कांद्याला ज्यावेळेस पैसे मिळतात त्यावेळेस जे दुसरे लोकल दुकानदार आहे यांचा पण व्यवसाय वाढतो. म्हणजे आणि लोकल जे मजूर असतात त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो, पार गोदीपर्यंत. ट्रक असतील, लोडिंग, सगळ्या गोष्टींना रोजगार उपलब्ध होतो. पण केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं हे निर्यातीचे जे धोरण आहे हे असे कायमस्वरूपी टिकतील आणि निर्यात शेतीमाल हा कायमचा निर्यात होईल यासाठी धोरण केंद्र सरकारने ठरवले पाहिजे. काकांची टोपी छान दिसते, मला देता का जरा? नाही अरे काय काका, किती पिकलाय कांदा? कांदा भरपूर आहे ना, भरपूर आहे ना, परवडत नाही ना कांदा त्या भावामध्ये विकायला. अहो त्याला खर्च काढलं की निर्यात बिर्यात शुल्क त्याला पिकवायलाच खर्च येतो आणि इथं 7-8 रुपये विकायचं आहे. काय परवडतं मला सांगा ना. त्याचा खर्च एक जागतिक पार मशागतीपासून ते बियाण्यापर्यंत औषधं वगैरेचं काय नाही परवडत या भाव. नाही परवडत. बोला. काही नाही, शेतकरी जाम करता करता सरकारच जाम झालं. 4-4, 5-5 जणांचे आधार घेतं ते, तेव्हा ते काय आम्हाला जाम करतो? ते तुम्हाला नाही जाम करा, सरकारच जाम झालं. त्यांचंच पहा म्हणा तुम्ही. तुम्हाला तुमचं चालतंय का मला व्यवस्थित? चला, तरुण शेतकरी कुठे गेले? तरुण शेतकरी हे बघा कांद्याचे अभ्यासक आहेत. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आज सरकारनं केलंय मार्केट जाम. हा तुमच्या कार्यक्रमाचा नाव आहे, सरकारनं केलंय मार्केट जाम. पण सरकारनं केलंय शेतकरी जाम असं म्हणावं लागतील. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर मागच्या काही काळापासून सरकार सातत्यानं शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. एक जर विचार केला तर आज आम्हाला कांदा पिकवताना कांद्याला काका बोलले 15, पण ते सध्या एवढा अभ्यास करत नाही. पण माझ्या माहितीनुसार कांद्याला 25 ते 30 रुपये खर्च येतो. तेवढा खर्च न भेटता सरकार काय निर्णय घेत आहे का थोडेफार कांद्याचे बाजारभाव जर वाढायला लागले तर लगेच निर्यात बंदी, लगेच कांद्यावर निर्यात शुल्क, व्यापाऱ्यांवर दबाव आणणं, असे अनेक प्रकारचे निर्णय घेऊन कांद्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. एक जर विचार केला आपण तर काल परवा जर बघितलं, अक्षरशः काढणीला आलेले कांदे काही भागांमध्ये सडून गेलेलं आहे. त्या कांद्याचा 50 ते 60 हजार रुपये खर्च होऊन गेलेला होता आणि अक्षरशः विकण्याच्या वेळेला ते कांद्याचा चिखल झालेला आहे. अशी ही परिस्थिती सरकार बघत नाही. परंतु फक्त सरकार काय करताय, थोडा बाजारभाव वाढला शहरी भागातील वोटरला खुश करण्यासाठी लगेच निर्यात बंदी, आणि आम्हाला खुश करण्याकरता काय म्हणताय, नाफेड कांदा खरेदी करतं. नाफेडचा जर विचार केला तर मागील काही काळामध्ये आम्ही कांदा संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी नाफेडच्या विरोधामध्ये लढतोय. नाफेडने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. नाफेडने एकही शेतकऱ्याचा कांदा खरेदी केलेला नाही. नाफेडला कांदा खरेदी करत असताना 50 ते 60 mm चा कांदा खरेदी करण्याचा अधिकार दिलेला आहे. पण नाफेडने कांदा खरेदी केलेला आहे 15 ते 20 mm चा. नाफेड पण उपयोगाचं नाही. बरं काका सांगा मला, राग बीग येतो का सरकारचा?
मग का आता हे सरकार जे कुबड्यावर उभं आहे, हो का हा आता ते कुबड्या काढलं का ते पडणार आहे. काय केलं आजपर्यंत सरकारने असं कोणा कसं करता? काय तुम्हाला कृषी सन्मान योजना दिली तुमच्या घरातल्या बायकांना पैसे दिले काय करते कसं काय हे काय आहे? घरातून खिशातून थोडे दिले ते हा. स्टाम्प स्टाम्प 100 रुपयाचा स्टाम्प 500 रुपयाला करून टाकले आता. हा. हा मग हे कोणाचं बोकांडीत घालणार ना ते कोणाच्या ना कोणाच्या जनतेच्याच बोकांडी. सरकारचं काही नकोय आम्हाला. सरकारचं सरकारचं काही काही नको. आमच्या शेतीमालाला फक्त भाव भाव पाहिजे. बस आम्हाला बाकी काही पाहिजे नाही. फुकटची एकही एक्सपोर्टचं स्कीम देऊ जे नका. आहे एक्सपोर्टचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेच बरोबर आहे. हा, हा. बोला खऱ्या अर्थानं निसर्ग आणि बाजारभाव शेतकऱ्यांच्या विरोधात गेल्याने तर आम्हाला सरकारची पाय पडायची गरज नाही. वारंवार निवडणुका तोंडासमोर ठेवून कुठंतरी शेतकऱ्यांचा त्यावेळेस विचार केला जातो, तो विरोधी पक्ष असेल किंवा सरकार असेल. मग निवडणुका संपल्यानंतर खऱ्या अर्थानं मग विधानसभेमध्ये विरोधकांनी कुठेतरी शेतकऱ्यांविषयी आवाज उठवायचा किंवा सरकारने शेतकऱ्यांविषयी आवाज उठवायचा. परंतु शेतकऱ्यांची जी वेदना आहे ती वेदना अंतःकरणात कशी शिजते कशी भिजते हे जर सरकारने लक्षात घेतलं तर या परिसरातला किंवा या राज्यातला शेतकरी सुखावेल, या देशातला शेतकरी सुखावेल. वारंवार संकट येत असतात ते या ठिकाणी निसर्गाचे असतील किंवा बाजारभावाचे असतील, परंतु नैसर्गिक संकटापेक्षा सरकारी संकटांना शेतकऱ्यांनी जास्त वेढलेले, सुलतानी जास्त आहे. वारंवार आसमानींची आम्हाला सवय झालेली आहे. आलं का लक्षात? निसर्गाचं आणि आमचं कनेक्शन एका वेगळ्या पद्धतीचं आहे. आम्ही त्याचा वारंवार सामना करतोय, आलंय लक्षामध्ये. परंतु सरकार एक वेगळी भूमिका घेऊन वेगळी षडयंत्र रचून मला तुम्ही एक सांगा, एका कुटुंबाला 1 किलो कांदा किंवा 2 किलो 6 लोकांचं कुटुंब असेल तो किती दिवसांसाठी भरतो किंवा किती दिवस तो चालेल हे सरकार लक्षात घेत नाही. कुठंतरी फक्त खाणाऱ्यांचा विचार करायचा पण पिकावरांचा विचार करायचा नाही. लोकसभेला सरकारला या ठिकाणी शेतकऱ्यांनी दणका दिलेला आहे. विधानसभेला याच्यापेक्षा जोरदार दणका यांचा मानका शेतकरी मोडल्याशिवाय राहणार नाही. काय 1 रुपयात विमा मिळतो मग काय प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना सरकार म्हणते बघा, नैसर्गिक आपत्ती येईल तेव्हा तो विमा मिळेल. हा. परंतु आज जी परिस्थिती आहे, मिळतो का पण भलेही कोणाला मिळत असेल कोणाला मिळत नसेल, हा. परंतु परिस्थिती ही आहे की आता भविष्यात येणारे जे कांदे, आज जरी इथे आवक कमी दिसत असली परंतु भविष्यात जे कांदे येणार आहे ते मोठ्या प्रमाणात असणार आहे. तुम्ही जर समजा एक्सपोर्टचं धोरण जर कायमस्वरूपी नाही अवलंबलं तर याच्यामुळे लाल कांद्यावर मोठा परिणाम होईल. इथली जी नैसर्गिक परिस्थिती आहे तर ती अशी आहे की त्यांना कांदाच पिकवावा लागतो, दुसरं कोणतंही पीक ते घेऊ शकत नाही. त्यामुळे नाईलाज आहे की त्यांना कांदा पिकवला. कांद्याच्या बाबतीमध्ये सरकारने चांगलं धोरण अवलंबावं अशी आमची अपेक्षा. काय आता तुमचेच नेते सगळे कांद्यांचे नेते तिकडे सरकारमध्ये असतात तरी तुम्ही म्हणताय मार्केट जाम आहे. बरोबर आहे ना. व्यापारी जाम, हा. शेतकरी जाम आणि अख्खा गाव जाम. तिकडे सगळे म्हणतात की व्यापारीच कमवतायत. नाही, तसं काही नाही. व्यापारी कसं काय कमवतात मला सांगा. 7 आणि 8 रुपये ज्या वेळेस कांदे विकत होते हा. त्या टायमाला सरकारने त्याच्यावरती एक्सपोर्टचं बॅन आणलं आणि आता 40 रुपये विकत असताना एक्सपोर्टची त्यांनी 20% ड्युटी कमी केली. मग पॉलिसी कुठे सरकारची व्यवस्थित आहे? त्यांना माहितीच नाही कांदे कुठे पिकता. बरोबर आहे. आता पावसामध्ये कांदे सडलेले खूप, बरोबर आहे. त्याच्यानंतर आधी हे लोक शेतकरी लोकांनी ज्या वेळेस हे कांदे लावताना काढतात त्या टायमाला 2500 ते 3000 रुपये त्यांच्या घरात पडतात आणि 7 आणि 8 रुपये ज्यावेळेस विकायची पाळी येते तेव्हा खूप वाईट वाटतं. ज्यावेळेस कांद्यावर काही एखादा निर्णय घेतला जातो, आम्ही अक्षरशः भुजबळांकडे जर एखादं कांद्या संदर्भात निवेदन घेऊन गेलो तर त्यांना ते निवेदन हातात घ्यायला सुद्धा वेळ राहत नाही. फक्त कांद्याच्या निवडणुकीच्या तोंडावर यायचं आणि शेतकऱ्यांचा दाखवायचा कळवळा. पण सत्तेतले असू दे ना तो विरोधात असू द्या, मी कुठल्याही फक्त शेतकऱ्यांचा कळवळा हा निवडणुकीच्या तोंडावरती आलेला असतो. निवडणूक संपली का शेतकऱ्यांना सरकारशी काही घेणं देणं राहिलेलं नसतं. खरं तर ज्यावेळेस कांदा 1-2 रुपये किलो विकतो त्यावेळेस सरकार काही लक्ष देत नाही. पण ज्यावेळेस कांद्याला शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात त्यावेळेस केंद्र सरकार भाव स्थिर कर निधीचे करोडो रुपये खर्च करून NCCF नाफेड यांच्या मार्फत कांदा खरेदी करतं. बाजार समितीचं काम पारदर्शक असताना बाजार समितीत खरेदी करत नाही, त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी तो कांदा बाहेर केला जातो. इथं शेजारी नाफेडचं गोडाऊन आहे, उत्कृष्ट प्रकारचं गोडाऊन आहे, तिथं कांदा घेतला जात नाही का? तिथं जर घेतला तर भ्रष्टाचार करता येणार नाही. काल परवाच खेरवाडीवरून रॅक लोड झाला, लोकेशनवर फोटो काढलेले, व्हिडिओ काढलेले, पण नाफेडचे अधिकारी म्हणतात उत्तम दर्जाचा कांदा आहे. सडलेला कांदा तो दिल्लीसाठी रवाना झाला. करोडो रुपये निधी तो भ्रष्टाचार सत्ताधारी करताय. शेतकरी आहे, काय करतो तू? ये पुढे ये. कांदा आणलाय ना. कांदा आणलाय. हो. किती भाव मिळाला? काय 4100 रुपये. परवडतंय काय? नाही परवडत ना. मग त्याचं कशाला करायची मग शेती? ते करावं लागते ना पोटा पाण्यासाठी. का? पोटा पाण्यासाठी जायचं करावं की लागते. शहरात बिरात कशाला शेती करायची लोक शहरात म्हणतात? कुठं नोकऱ्या आहे? हा? नोकऱ्या नाही आहे ना शहरात. पण किती शेती आहे? शेती आहे ना 2 एकर. किती शिक्षण झालं? 12वी. मग 12वी झाल्यावर शेतीच करायची. हो मग
मग तिकडे सांगतात तिकडे आपल्या शहरात जायचं, काय गाड्या टाकायच्या, नोकरी करायची, इकडे कशाला शेतामध्ये तिथं मरायचं? कुठं नोकऱ्या आहे हा. परवडत नाही. खऱ्या अर्थानं 1500 रुपये लाडके बहिणीचे चालू केले. हा. माझं तर असं सरकारला आव्हान आहे या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, हा. का शेतकऱ्याच्या एका कुटुंबात जर 5 लोक असतील तर त्याची जर 5 बिघे किंवा 5 हेक्टर शेती असेल ती सरकारने त्यांच्या नावे करून घ्यावी. हा. प्रत्येक कुटुंबातल्या एका सदस्याला 15,000 रुपये महिना चालू करावं, ती शेती त्यांच्या नावे. म्हणजे कांदा पिकवणं नको, तूर करणं नको, द्राक्ष करणं नको, डाळिंब करणं नको. सरकारला जिथून आणायचं खाणाऱ्यांसाठी तिथून त्यांनी आयात करावं, आणावं, त्यांना खाऊ घालावं. आता मगाशी तुम्ही त्याच आमच्या एक शेतकरी बांधवाला प्रश्न केला, हा. परवडत नाही तर शेती का करतो. आता त्याच्याच बरोबर मी आहे, हम्म. मी शेती सोडून परवडत नाही म्हणून मी व्यापारात आलो. हम्म. व्यापारात आलो तर व्यापारात इतकं मोठं नुकसान आहे. सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांनी कोणत्याही आमदारांनी येऊन एकदा माझ्याबरोबर एक गाडी कांदा घेऊन बघावा, त्याचे पैसे होतं का नाही पावा. आम्ही इथं 40 रुपये कांदा घ्यायचा, सरकार तिथं 35 रुपये विकतं, ट्रान्सपोर्टेशन लागतं. त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था सरकारने पूर्णपणे बिघडून टाकली. व्यापाऱ्यांचा पैसा येण्याची एकही ठिकाणची गॅरंटी सरकार घेत नाही. त्याच्यासाठी सरकारने कायदे करावा. राहिला विषय शेतकरी तर कंबरडं मोडणार, पण आता आमचा युवा रोजगार ज्यांना नाही आहे, हा युवासुद्धा यांचं कंबरडं 100% मोडणार. हे काही एकाच पक्षाच्या विषयात नाही आहे. ठीक आहे, यांना 2 कुबड्या दिल्या होत्या, हे इतर 2 पक्षात होते, यांनी तेच केलं. यांनी जातीवादीचं फक्त राजकारण करून जातीत भांडणं लावले. हा सगळा बांधव एकत्र राहत होता, हा कुठंतरी आता एकमेकाला आहे ना डोळे तिरपे तारपे करून पळायला लागला. पहिल्यांदा यांच्या या जुन्या नेत्यांच्या यष्ट्या भरून एखाद्या पुलाखाली सोडून द्यायच्या, तेव्हाच हा भारत देश सुधरल, नाहीतर हा महाराष्ट्रही सुधारणार नाही, भारतही सुधारणार नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. एवढं जातीचं राजकारण महाराष्ट्रात बघितलं का कधी? नाही, कधीच नव्हतं, पूर्वी नव्हतं, काँग्रेसच्या कारकिर्दीत नव्हतं. आता काय केलं 100% म्हणजे मग त्यांनी लगेच सुकडी वाटप सारखं करून टाकलं. दुष्काळात जशी सुकडी वाटायची नाही, याला 20%, त्याला 10%, याला 15% पाहिजे, याला 25% पाहिजे. प्रत्येक जात उठलेली आता. आरक्षण पाहिजे आम्हाला प्रत्येकाला. कष्ट करण्याची, काम करण्याची बी हे बी पाहिजे. आणि सरकारचंच काम आहे भांडणं लावून द्यायचं, बाकी दुसरं काहीच नाही. सत्ता आहे तोपर्यंत. सत्ताधारी पक्षाच्या जातीच्या राजकारणाला उत्तर महाराष्ट्रातल्या 8 लोकसभा मतदारसंघांनी मुठमाती दिली. तुम्ही जर याचे निकाल पाहिले असेल, उत्तर महाराष्ट्रातला नगर असेल, उत्तर महाराष्ट्रातला नाशिक असेल, उत्तर महाराष्ट्रामधला दिंडोरी असेल, जळगाव असेल, धुळे असेल, याच्यामध्ये कांद्यावर निवडणुका झाल्या. कांद्याला हो, या निवडणुका फक्त कांद्यावर झाल्या, उमेदवार पाहून नाही झाल्या. लोकसभेचे उमेदवार या मतदारसंघामध्ये 8चे 8 मतदारसंघ, उत्तर महाराष्ट्रातले 8 लोकसभा मतदारसंघ आहे. या निवडणुका या लोकांनी जातीला मुठमाती दिली. फक्त शेतकऱ्यांना नागवण्याचं काम सरकारने केलं. भारतीय जनता पार्टीचा माज उतरवण्यासाठी 8चे 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये फक्त 2 मतदारसंघ हे भारतीय जनता पार्टीमध्ये, 6 मतदारसंघांमध्ये. तुम्ही मागापासून भारतीय जनता पार्टी बोलता, त्यांच्या सोबतच्या दोघांवर काय बोलत नाही तुम्ही? लोकसभेत कुठे ते नेतृत्व करीत होते, बोलू ना त्यांच्यावर. महाराष्ट्रात त्यांना लोक नागडे करतील. शिंदे आणि फडणवीसांना, शिंदे आणि अजित पवार यांच्यापेक्षा जास्त नागडे करतील. त्यांच्यावर सगळ्यात मोठा गद्दारीचा शिक्का आहे, त्याची काळजी करू नका. 2013 साली सोयाबीनचा रेट 3500 ते 4000 रुपये होते. पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी पायी यात्रा काढली होती, आणि आज 11 वर्षानंतर पण शेतकऱ्यांना सोयाबीन 4000 रुपये विकावं लागते. सोयाबीनचा प्रवासच उलटा झालाय सगळा. हा, या काकांना काहीतरी बोलायचं मागापासून. या ते सांगतोय कांदा संदर्भात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्हाला असा मांडायचा आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची लागवड झालेली आहे, अजूनही 100% निर्यात बंदी हटवलेली नाही. आमचं म्हणणं एवढंच, येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लाल कांदा येणार आहे. शेतकऱ्यांचं जर तुम्हाला भलं करायचं असेल तर तत्काळ असलेली निर्यात बंदी हटवा आणि शाश्वत निर्यातीचे धोरणं राबवा. म्हणजे काय, जर आमचा कांदा आम्ही पिकवतोय तर तो कधीही तुम्ही निर्यातीच्या जोखडामध्ये त्याला घालू नका. आम्ही पिकवलेला कांदा, जसं तुम्ही बाकीच्या वस्तू ज्या काही कंपन्या बनवतात त्या कायमस्वरूपी निर्यात होत असतात त्यांच्या पद्धतीनं. आमच्या पद्धतीने आमचा कांदा आम्हाला शेतकऱ्याला निर्यात करू द्या, कारण तो आम्ही पिकवलेला आहे. त्याचा भाव ठरवायचा अधिकार तुम्हाला नाही. जसा बाकीचा कंपन्यांच्या कांदा वस्तू ज्या सरकार कंपन्या बनवतात त्यांना त्यांचा मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार असतो. अक्षरशः तुम्ही जर बघितलं तर शेतीमाल पिकवताना खादींचे भाव वाढलेले, औषधांचे भाव वाढलेले, मजुरीचे भाव वाढलेले. अक्षरशः जी 8-10 हजार रुपये मजुरी होती ती आता 15-15 हजार रुपये एकरी गेलेली आमची मजुरी, फक्त लागण करण्यासाठी. संपूर्ण मजुरी जर काढली तर 30-30 हजार रुपये कांद्याला नुसती मजुरी येते, खर्च लावण्यासाठी आणि काढण्यासाठी. एवढा खर्च आम्ही करतो. आम्ही अक्षरशः घाम घालतो रात्रंदिवसाचा. आता जर बघितलं आमची कर्जमाफी करतात.
कर्जमाफीची आम्हाला अक्षरशः गरज नाहीये. ती कर्जमाफी म्हणजे भिकीला लावण्याचा कटोरी घेऊन लक्ष नाही, आम्हाला माफ करा माफ करा. आमचेच पैसे तुम्ही खायचे, आमच्या मालाला कवडमोल दर करायचा, आम्हाला भिकारी करायचं, अक्षरशः फास आमच्या गळापर्यंत आणायचा आणि तुम्हाला मतदान मिळवण्याच्या आधी घोषणा करायच्या. अक्षरशः या फसव्या कर्जमाफी आहे. आतापर्यंत एकही सरसकट कर्जमाफी झालेली नाही. माझं तर म्हणणं आहे कर्जमाफी करायचं तर सरसकट कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांना समृद्ध करा. सगळ्यात महत्वाचं का आजही कांदा 20% त्याच्यावर ड्युटी आहे. म्हणजे केंद्र सरकारला 9 रुपये काही पैसे कर्जमाफी होते ना. कर्जमाफी काही गरज नाही. शेतकऱ्यांना शेतीमालाचे पैसे होऊ द्या. सरकार करोडो रुपये भाव पाडायसाठी निधी उपलब्ध करतो. आज आपल्याकडून जो कांदा निर्यात होतो ना आजच्या तारखेत 9 रुपये सरकारच्या जीएसटी म्हणजे टॅक्स भरावा लागतो. म्हणजे सरकारच्या कस्टम डिपार्टमेंटला 9 रुपये भरावं लागतं. असं भारतात आहे का कुठं? शेतकरी उत्पादन करतो 9 रुपये सरकारच्या तिजोरीत जातोय. ही एक मोठी शोकांतिका आहे. आले आले आले. हा, चला. विषय असा आहे का गव्हर्नमेंटला सगळं माहिती आहे. हो, वेळ संपल्याबरोबर गव्हर्नमेंटला सगळं माहिती आहे. नाफेडच्या माध्यमातून आहे ना डायरेक्टली काळा बाजार चालू आहे, याच्यावर गव्हर्नमेंट लक्ष देत नाही. सेकंड महत्वाची गोष्ट आहे या 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 काँग्रेसचे नेते हा या. काँग्रेसचे नेते मग कोण काय आपलं नाव? सचिन होळकर आता तुम्ही अशा आल्यावर तुम्हाला नेते तर काय म्हणणार? आहे, पदाधिकारी आहे पक्षाचा, पण ही राजकीय चर्चा नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे हा, ही शेतकऱ्यांच्या संदर्भात चर्चा आहे. अहो, आणि सगळ्यांच्या विशेष नावाने म्हणजे खडे फोडतात तुमच्या पक्षासकट. नाही आहे प्रश्न असा आहे की सध्या कांद्याची जी परिस्थिती आहे, कांदा पीक हे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचं आहे. म्हणजे शेतकरी असो, व्यापारी असो, आणि या शासनाची जी धोरणं आहे केंद्र सरकारची सातत्याने, ही व्यापाऱ्यांना पण घातक आहे आणि शेतकऱ्यांना पण घातक आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. ते तुमचं मत बीत सगळं ठीक आहे. हो, मला सांगा, तुम्ही जसे टकाटक आत्ता आलेला आहात, असा माझा सगळा शेतकरी टकाटक कधी दिसणार? जोपर्यंत सरकार केंद्र सरकार बदलत नाही तोपर्यंत दिसणार नाही. मग काय आता केंद्रात तुम्ही ज्यावेळेस काय जसं काँग्रेसचं सांगताय की सरकार तुमचा येईल पक्ष कधी सत्तेतच नव्हता? नाही त्यावेळेस होता, तर त्यावेळेस तुम्हाला अशी मुलाखत घेण्याची वेळ पण आली नव्हती ना. अहो, आम्ही कायमच ते करतोय. पोटच आमचं त्याच्यावर भरतंय. बोला. पोट भरण्यासाठीच करतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. खरा तुम्ही शेतकऱ्यांसाठी कधीतरी काम करा. अहो, जसं ते पोट भरण्यासाठी करतात तसं आम्ही पोट भरण्यासाठी आमचं काम करतोय. प्रश्न विचारले पाहिजेत, विचारते मी तुम्हाला, सांगा. नाही, कसं आहे, काँग्रेसची अर्थव्यवस्था खरोखर चांगली होती. काँग्रेसची अर्थव्यवस्था चांगली. उत्पादन खर्च जो आहे ना, उत्पादन खर्च हा काँग्रेसच्या काळात सर्वात कमी होता. कारण रासायनिक खतं आणि औषधांचे दर हे काँग्रेसच्या काळात खूप कमी होते. आता यांनी जीएसटीच्या नावाखाली लूट चालू केली. म्हणजे जे विलासी जीवन जगतात त्यांना कमी जीएसटी आहे, जो शेतकरी मातीत रपतो ना त्याला जास्त पद्धतीने जीएसटी वसूल करतात. याच्यामध्ये भाजप सरकार बरोबर ना मीडियाची पण खूप मोठी चुकी. तुम्ही स्पष्ट सांगतो मी, कारण की ज्या वेळेला कांदा 40च्या वरती जातो त्यावेळेला मीडिया नाही मीडिया लगेच सांगते कांदा आणणार, लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू. पण ज्या वेळेला इकडे 2 रुपये विकतो, 3 रुपये विकतो, तेव्हा मीडिया कुठलीही बातमी दाखवत नाही. हे खूप मोठं. आणि शेतकऱ्याच्या तुम्ही काँग्रेसला प्रश्न विचारला, काँग्रेसचे नेते असतील, ते काँग्रेसचे पंतप्रधान अर्थमंत्री होते, त्यांना अर्थव्यवस्था कळत होती. नोटबंदी झाल्यानंतर त्यांना कळालं देश अर्थव्यवस्थेने खेळखेळ होईल. त्यांनी बऱ्याच वेळा शासनाला सूचना दिल्या, पण आपण वेगळं काहीतरी करतो. रात्री 12 वाजता उठल्यावर काहीतरी निर्णय घेतो. प्रश्न मांडला पोटाचा, खऱ्या अर्थानं पोटाचा प्रश्न मांडला तुम्ही. आमच्या तुकोबारा सांगतात की हितभर पोटासाठी पहा केवढी आटाआटी. मी तर सरकारला सांगित होतो, आमच्या तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे जोळो पोट होईलच संता पुढे नोट नीट. खऱ्या अर्थाने हितभर पोट सरकारचं पण आहे, शेतकऱ्यांचं पण आहे. पण सरकारचं पोट चाललंय वाढत. म्हणजे पोटाचा प्रश्न सुटला की सुटलेल्या पोटाचा प्रश्न उद्भवतो. हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे. गाडीत बसता येत नाही इतक्या तब्येती यांच्या वाढत चालल्या. आणि आमचा शेतकरी चिखला तर रोज राबून मला तुम्ही एक सांगा, शेतकऱ्याच्या युवा पोरानं 22 वर्षाच्या 24 वर्षाचा जर एखादा बिल्डरचा वर्ग असेल, शेतकऱ्याचा वर्ग असेल, तर त्याच्याकडे 1.5 लाखाचा 2 लाखाचा आयफोन आहे. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन तो आयफोन मध्ये आपल्या बायकोसोबत फोटो काढतो. आमच्या शेतकऱ्यांची तीच सुद्धा इच्छा आहे का 1.5 लाखाच्या आयफोन मध्ये जर आमच्या शेतकऱ्याच्या पोराला त्याच्या बायकोसोबत फोटो काढायचा असेल तर त्याच्या शेतीमालाला चांगला भाव सरकार या ठिकाणी दिला पाहिजे. ही आमची रास्त मागणी. मला पटलं, मला हे स्वप्न आवडलं. क्या बात आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हे स्वप्न बघितलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्याची ताकद सरकारने दिली पाहिजे, व्यवस्थेने दिली पाहिजे. नक्कीच. ह्या तरुण शेतकऱ्यांच्या भावना आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण शेतकऱ्यांनी, देशातल्या प्रत्येक तरुण शेतकऱ्यांनी हे स्वप्न बघायला पाहिजे. कारण जोपर्यंत हे स्वप्न बघितलं जात नाही, जोपर्यंत व्यवस्थेला प्रश्न केले जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातलेल्या बिघडलेल्या शेती व्यवस्थेचं हे करुण वास्तव बदलण्याची चिन्ह नाही आहेत. पण जे आवाज आज शेतीतनं पुढे येत आहेत, जे तरुण शेतकरी आज शेतीबद्दल बोलतायत, ते आपल्याला आशेचा किरण नक्की दाखवतायत. लासलगावच्या बाजारपेठेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपापले प्रश्न मांडले, व्यथा मांडल्या आणि निडर
दमदारपणाने आपापली मतही मांडली. अर्थात या मतांचा, या निर्णयांचा मतपेटीवर नेमका काय परिणाम होतोय 23 नोव्हेंबरला आपण सगळे पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा सरकार तुम्ही केलंय.